हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत। आता तब्बल 20 वर्षांनंतर हे दोघं भाऊ एकाच व्यासपीठावर पहिल्यांदाच दिसणार आहेत। या विजयी मेळाव्याची ब्ल्यूप्रिंट लोकशाही मराठीच्या हाती लागली, ज्यातून कोण कुठे बसणार आणि कुणाची भाषणं होणार याची माहिती मिळाली आहे। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। मेळाव्यात ठाकरेंचा आवाज घुमणार, विजयी मेळाव्याची जय्यत तयारी, कोण कुठे बसणार, कुणाची भाषणं होणार, उद्धव ठाकरे गरजणार। हिंदीच्या सक्तीचा विरोध करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी हातात हात घातले। कधी काळी एकमेकांना पाण्यात पाहणारे हे रक्ताचे सख्खे भाऊ आता मांडीला मांडी लावून बसणार आहेत वरळीच्या डोम मध्ये। सरकारने आधी पहिलीपासून हिंदीच्या सक्तीचा निर्णय घेतला होता, मात्र त्यावर ठाकरे बंधूंनी रान पेटवलं। दोघांनी एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णयही घेतला। त्यांना महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळू लागला। अखेरीस सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागलाय। त्यानंतर दोन्ही भावांच्या एकीच्या मोर्चाचं रूपांतर विजयी मेळाव्यात झालं आणि आता विजयी मेळावा होणार आहे। त्याची जय्यत तयारीही सुरू झाली आहे। महाराष्ट्रभरातून उद्धव ठाकरेंचे आणि राज ठाकरेंचे कार्यकर्ते मुंबईकडे कूच करतायत। जिथं हा विजयी मेळावा होणार आहे तिथं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पाहणी केली आहे। पण या मेळाव्याचं नियोजक नेमकं कसं असणार आहे आणि कोण कुठे बसणार, कुणाची भाषणं होणार याची ब्ल्यूप्रिंट लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। मेळाव्याची ब्ल्यूप्रिंट लोकशाहीच्या हाती। ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची रंगीत तालीम। मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंची भाषणं होणार। इतर पक्षांचे अध्यक्ष आल्यास केवळ पक्षाध्यक्षांचीच भाषणं। व्यासपीठावर फक्त पक्षाध्यक्षांनाच स्थान दिलं जाणार। इतर नेत्यांची व्यासपीठासमोर खाली बसण्याची व्यवस्था। आदित्य ठाकरे, संजय राऊत, अमित ठाकरे खाली बसणार। सर्व नेत्यांचा सन्मान होईल अशी आसन व्यवस्था असेल। विजयी मेळाव्याचा केंद्रबिंदू मात्र ठाकरे बंधूच राहणार। मुंबईत अनेक ठिकाणी LED स्क्रीन लावले जाणार। दोन्ही पक्षांचे नेते अहंकार बाजूला सारून काम करणार। गर्दीचं नियोजन दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार। दोन्ही पक्षांच्या विशेष टीम्सना जबाबदारीचं वाटप होणार। गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीही खुल्या केल्या जाणार। डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेडमध्ये व्यवस्था। बॅनरबाजी, पोस्टर, घोषणांतून एकमेकांना डिवचणार नाही। सोशल मीडियाची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या समित्यांकडे। संजय राऊत यांनी विजयी मेळावा ऐतिहासिक होईल असं म्हटलंय, तर नीलम गोरे यांनी तिरकस भाष्य केलंय। उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस, एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच। महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस त्यांनी जरूर साजरा करावा। पण मुळामध्ये ब्रँड हा जो शब्द आहे तो आपण बाजारपेठेतल्या एखाद्या उत्पादनाला वापरतो। राजकारणामध्ये चैतन्य निर्माण करणं असं जे आहे ते शेवटी नेतृत्वावरती अवलंबून असतं। त्यामुळे काही गोष्टींची उत्तर काळ देईल। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी मेळाव्याबाबत टोमणा मारलाय। मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे। हे दुटप्पी धोरण आहे। आमचा विषय पक्का आहे। आम्ही समिती केली आहे। जे मराठी मुलांच्या हिताचा असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू। कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही। या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ। तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली, तर परिणय फुके यांनी विडंबन केले। प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागते। ठाकरे बंधू दोन्ही आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी जर धडपड करत असेल, फक्त प्रश्न एवढाच लोकांच्या मनात येतो की उद्धव ठाकरे सेनानी तर हिरवे कपडे वस्त्र परिधान केले आहे, मग त्या हिरवे कपडेचं काय होणार? घरात आईला म्हणतात मम्मी, मोर्चामध्ये जाणार आम्ही, कॉन्व्हेंट मध्ये घेणार शिक्षण, मराठीचं करणार रक्षण,
सुट्टीसाठी आहे युरोप, दुसऱ्यांवर करणार आरोप. सत्तेसाठी वेगळे झालो, सत्तेसाठीच एकत्रित आलो. लाथाडलेले जनतेने काय करतील कोण जाणे. हिंदुत्वाचे कधी दुकान, कधी प्यारी टिपू सुलतान. कास मराठीची धरली, निवडणुकीत केमछो वरली. धारावीत दाखवली रुबाब, लुंगी बहादूर छोटे नवाब. गेल्या काही दिवसात या विजयी मेळाव्यावरून महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी या मेळाव्यावर टीकास्त्र डागले. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय. आणि अशातच दोन्ही ठाकरेंनी विजयी मेळाव्याचं टीजर देखील जारी केलेत. आता प्रत्यक्ष विजयी मेळाव्यात त्याचा पिक्चर दिसणार आहे. खरं तर हिंदी सक्ती विरोधात हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. पण आता हातात हात घातलेले ठाकरे बंधू निवडणुकीतही तसेच हातात हात घालणार का, हा खरा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.